नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर लाडक्या बहिणीसाठी जो जून महिन्याचा हप्ता आहे, या हप्त्याबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ₹1500 नेमके जून महिन्याचे कधी जमा होणार आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. बघा, आपल्याला माहितीच आहे की आता जून महिना संपायला अवघे 7 ते 8 दिवस इथे उरलेले आहेत. परंतु अजूनसुद्धा याबद्दल कुठलीही अपडेट्स या ठिकाणी आलेली नाही. परंतु आता असं वाटतं की आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा जून महिन्याचा हप्ता बहुतेक 29 रोजी इथे जमवणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की 29 जूनला जे आहे ना, हे वटपौर्णिमेचा सण आहे आणि वटपौर्णिमेच्या सणानिमित्त महिलांच्या खात्यात जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो इथे जमा होऊ शकतो. आणि त्यानंतर राज्यात जे आहे ना, हे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबद्दल इथे मोठमोठे जे निर्णय आहे ना, ते होऊ शकतो. त्यामध्ये म्हणाल तर के-वाय-सी बद्दल इथे निर्णय जो आहे ना, हा होऊ शकतो. कारण की अजूनसुद्धा खूप साऱ्या लाडकी बहिणीची के-वाय-सी आहे ना, ही बाकी राहिलेली आहे. त्यामध्ये काही कारणं असेल जसं की ओ-टी-पी न येणं, सर्व्हर डाऊन होतात त्यावेळेस आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींना हे माहीतच नव्हतं की या योजनेची सुद्धा इथे ई-के-वाय-सी करावी लागते. कारण की त्यांना हेच माहीत होतं की बुवा बँकेची ती के-वाय-सी करणं लागते. परंतु आता त्यावर जेव्हा त्यांना कळायचा टाईम झाला, त्यानंतर त्याचा टाईमच संपून गेला होता के-वाय-सी करण्याचा आणि त्यांना टाईमच भेटला नव्हता. तर त्याबद्दल सुद्धा इथे निर्णय होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.